तर नमस्कार मंडळी, आज आपण काही कुठला रेसिपीचा व्हिडिओ टाकत नाहीये. आज आपण दाखवा लागलोय महूचा. आता हे महू जे आहे ते आपल्या परड्यातच बसलं होतं फणसाच्या झाडावर आणि 15 ते 20 दिवस वाट बघितली बसल्यापासून आणि आज काय शेवट ते काढलंच. जरा भीती वाटत होती की त्याच्यात आहे का नाही मध म्हणून, पण होता बऱ्यापैकी भरलेला आहे. आणि कसं आहे, लाईट नसली बरेच म्हणजे दिवसाचं नाही संध्याकाळचं जर आपण हे महू काढलं तर ह्या माशा अशा उठत नाहीत. तर बराच प्रयत्न करून आम्ही हे जरा माशा इकडे तिकडं केलेले आहेत आणि बघू शकताय तुम्ही मस्त असं रसरशीत महू बसलेलं आहे. आणि हे बघा, महू काढणं सोपं नाही. एक माशी तरी चावली अंधारात असताना पण, आणि एकदम डेंजर, पूर्ण असा हात सुजतोय. आणि हे तुमच्यासमोर घेऊन आलेलं आहे आम्ही रसरशीत भरलेलं महवाचं पोळं. तर मित्रांनो, सध्या आपल्या जगामध्ये भेसळ नसणाऱ्या काही ठराविकच वस्तू उरलेल्या आहेत आणि त्यातलीच एक गोष्ट जी भेसळ नाही आहे, कारण याच्यामध्ये बनवण्यासाठी मानवी हात काही नाही आहे. हे सगळं मधमाशांनी बनवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम असा टच्चूर भरलेला आहे, म्हणजे असं चमचा लावलं की खाली मध बघा. तर मित्रांनो, काही वर्षापूर्वी मी असा रोज काढायचो ज्यावेळी काम नव्हतं त्यावेळी, पण आत्ता काही वेळ मिळत नाही कामातनं, तरी सुद्धा हा छंद ठेवलेला आहे. आणि हा छंद आज कुठेतरी उपयोगाला पडलेला, कारण मुलग्याला झालता खोकला आणि बरोबर त्याच वेळी हे आपल्याला महू गावलंय. आणि बघायला सुद्धा किती सुंदर दिसतंय, जबरदस्त. लई दिवसानंतर महू काढलं, लई दिवसानंतर. मुंगी की माशी की मुंगी असू दे, मासे असू दे, काय होती सगळा मध आहे, सगळा ही मध कशाच असतं? फुलांचा रस असतो. काय मुलांनी पण खायचं असतं. खोकला खोकला आला की खायचं असतं. ती खाल्यावर ताकद येते या, खोकला जातोय. हा? थोडा खाऊ. एवढं भरून आहे की नाही पांढऱ्या कापडात गुंडी करत असते. ते जास्त असलं तर हे आता एवढंच आहे. खाय की ते पूर्ण तयार असते. थोडा वेळ मध